आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत एलिमिनेटी थेरम. क्वेश्चन नंबर 3 PYQ 2024चे इम्पॉर्टंट आहेत. चला आता आपण सॉल्व करू एलिमिनेटी थेरम्स. सगळ्यात आपले अगोदर 3 रूल आहे. कोणते? डिफरन्शिएबल पाहिजे, कंटिन्युअस पाहिजे आणि ते दुसरं एक आहे एफ डॅश ऑफ सी काढायचं आपल्याला. चला आता पहिला रूल आपण लिहून घेऊ. फर्स्ट वन इज एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस पाहिजे ए कॉमा बी ला. सेकंड रूल एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल पाहिजे ए कॉमा बी ला. आणि तिसरा रूल एफ डॅश ऑफ सी इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. चला आता आपण सॉल्व करू एक्झाम्पल. आपला अगोदर एफ ऑफ एक्स पाहायचा, त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. एफ ऑफ एक्स इक्वल टू साइन इनवर्स एक्स. हा काय आला आपला एफ ऑफ एक्स, त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. हा त्याचा डेरिव्हेटिव्ह. फक्त काय करायचं, एक्सच्या जागेवर सीची व्हॅल्यू सी हा व्हेरिएबल ठेवून द्यायचा फक्त. एफ डॅश ऑफ सी इक्वल टू 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस सी स्क्वेअर. हे आपण ठेवून दिलं. हे आपलं पहिलं इक्वेशन्स. नंतर एफ ऑफ बी आणि एफ ऑफ एच्या व्हॅल्यू काढायच्या. एफ ऑफ बी इक्वल टू साइन इनवर्स ऑफ बी. नंतर एफ ऑफ एची व्हॅल्यू काढायची साइन इनवर्स ए. चला आपल्याला नाही का आता एफ डॅश ऑफ सी फाइंड करायचं आहे. त्यासाठी तो फॉर्म्युला अगोदर लिहून घ्यायचा. एफ डॅश ऑफ सी इक्वल टू साइन इनवर्स बी मायनस साइन इनवर्स ए अपॉन बी मायनस ए. तर इथं काय करायचं, एफ डॅश ऑफ सीची व्हॅल्यू फक्त इक्वेशनमध्ये ठेवून द्यायची. तर एफ डॅश ऑफ सीची व्हॅल्यू काय आलेली आपली 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस सी स्क्वेअर. हे फक्त त्या इक्वेशनमध्ये ठेवून द्यायची. एफ डॅश ऑफ सीच्या जागेवर 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस सी स्क्वेअर इक्वल टू साइन इनवर्स बी मायनस साइन इनवर्स ए अपॉन बी मायनस ए. हे आपलं इक्वेशन आलेलं आहे थर्ड. हे सेकंड आहे दोन्ही मिळून. ते आपला रूल नाही का, ए इज लेस दॅन सी लेस दॅन बी. त्याच्यात फक्त नाही का स्क्वेअर करायचा, कारण की इथं 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस सी स्क्वेअर आहे ना, त्यामुळे स्क्वेअर करायचा. ए स्क्वेअर लेस दॅन सी स्क्वेअर लेस दॅन बी स्क्वेअर. नंतर त्याला मायनस लावायचं, कारण की ते आपलं साईन चेंज होईल ना, त्याच्यामुळं मायनस लावायचं. मायनस ए स्क्वेअर ग्रेटर दॅन होईल सी स्क्वेअर बी स्क्वेअर. हे आपलं इक्वेशन आलेलं आहे. त्याला काय करायचं, 1 मायनस डिवाइड करायचं. 1 मायनस ए स्क्वेअर ग्रेटर दॅन 1 मायनस बी स्क्वेअर ग्रेटर दॅन सी स्क्वेअर 1 मायनस बी स्क्वेअर. त्याला फक्त नाही का डिवाइडमध्ये आणायचं आणि स्क्वेअर रूट घ्यायचं त्याचं फक्त बस. 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस ए स्क्वेअर. त्याचं साईन परत चेंज होईल. लेस दॅन 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस सी स्क्वेअर ग्रेटर दॅन 1 अपॉन 1 मायनस बी स्क्वेअर हे होईल. नंतर फक्त 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस सी स्क्वेअर याची व्हॅल्यू फक्त इथं ठेवून द्यायची फक्त इक्वेशनमध्ये. 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस ए स्क्वेअर. इथं 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस सी स्क्वेअरची व्हॅल्यू काय आलेली आहे आपली, साइन इनवर्स बी मायनस साइन इनवर्स ए अपॉन बी मायनस ए. ही आपली व्हॅल्यू आलेली आहे. साइन इनवर्स बी मायनस साइन इनवर्स ए अपॉन बी मायनस
ए ही आपली व्हॅल्यू आलेली आहे 1/1 मायनस बी स्क्वेअर. इथं फक्त काय करायचं बी मायनस एनी मल्टिप्लाय करायचं, कारण की हा बी मायनस ए आपल्याला डिवाईडमध्ये नाही पाहिजे. तर मल्टिप्लाय बी मायनस ए बोथ साईड, बी मायनस ए अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस ए स्क्वेअर. तर साईन इनवर्स हा बी मायनस ए हा बी मायनस ए हा कॅन्सल होईल. त्यामुळे इथं काय येईल फक्त साईन इनवर्स बी मायनस साईन इनवर्स ए लेस दॅन 1/, बी मायनस ए स्क्वेअर रूट होईल 1 मायनस बी स्क्वेअर. इथं आपलं स्क्वेअर रूट राहिलं आहे, हे आपलं आन्सर आलेलं आहे. इथं फक्त आपण साईन इनवर्स बी मायनस साईन इनवर्सला आपण असं पण लिहू शकतो, साईन इनवर्स बी अपॉन ए. जर तसं इक्वेशनमध्ये जर तसं असलं ना तसं त्याला कन्वर्ट करायचं, बी मायनस ए स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस ए स्क्वेअर लेस दॅन साईन इनवर्स बी अपॉन ए, असं पण आपण त्याला लिहू शकतो, बी मायनस ए अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस बी स्क्वेअर. खाली फक्त लिहायचं हेन्स प्रूव्ह.